नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपल्याकडे मराठीत, हिंदीत, वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळ्या उक्ती, म्हणी, वाक्प्रचार असतात. आपल्या मागच्या ज्या शेकडो पिढ्या असतात त्यांनी आपल्या अनुभवातून ह्या म्हणी, वाक्प्रचार तयार केलेले असतात आणि त्यामध्ये अतिशय थोडक्यात असा एखाद्या मोठ्या घटनाक्रमाचा किंवा शक्यतेचा आशय सांगितलेला असतो. काही वेळेला काही लोक इतके मूर्खासारखे बोलत असतात आणि आपण शहाणा असल्याने तत्वज्ञान सांगतोय अशा पद्धतीमध्ये तद्दन मूर्ख भाषा बोलतात. तेव्हा ह्याच्या समोर कपाळ आपटावं का असं आपल्याला वाटायला लागतं. मी काय सांगतोय, तू काय बडबडतोयस, चांगलं बोलावं, शुभशुभ बोलावं अशी आपली म्हणायची पद्धत आहे. आणि त्यावरच आधारित एक आपल्याकडे उक्ती आहे, सत बोल रे नाऱ्या तर मांडवाला लागली आग. म्हणजे काहीतरी चांगली बातमी सांग बाबा असं नाऱ्याला सांगितलं तर नाऱ्या म्हणतो मांडवाला आग लागू शकते. आहे की नाही सांगावं. म्हणजे मांडव याचा अर्थ घरात कुठेतरी काहीतरी शुभ कार्य असेल तर तिथे काय काय चांगलं करता येईल याविषयी बोलावं, शुभ बोलावं. तर नेमकं अशुभ काहीतरी बोलेल असा माणूस जेव्हा आपल्याला दिसतो की प्रवासाला चाललाय, बघा बाबा आजकाल विमानं फार पडतात, रेल्वेचे फार ऍक्सिडेंट होत आहे, जपून जा. प्रवासाला घराबाहेर तुम्ही पडताय, अशा वेळेला जर कोणी अपघाताची माहिती तुम्हाला सांगायला लागला किंवा कुठच्या तरी शस्त्रक्रियेसाठी तुम्ही इस्पितळात जाणार असाल, दाखल होणार असाल, तर तशाच स्वरूपाची काहीतरी लक्षणं होती आणि अमुक तमुक कसा मेला किंवा दुसरा कोण मरता मरता कसा वाचला असं सांगितलं तर इस्पितळात जाताना तुमचे पाय जागच्या जागी गोठू शकतात, मुंग्या येतील पायाला. जे बोलू नये तेच त्यावेळेला बोलण्याची ज्याला गरज असते किंवा जो संकट आमंत्रित करतो त्याच्यासाठी म्हटलेलं आहे की सत बोल रे नाऱ्या तर मांडवाला लागली आग. आणि अशी माणसं, त्यांचं एक वैशिष्ट्य असतं, ते स्वतःला फार शहाणे समजत असतात. म्हणजे आपण कसा लफेदार बोलतो, आपण कसं फार मोठं गुपित आणि सत्य गवसलेलं आहे ते सांगतोय. आज मला हे सगळं सांगताना एक 3 वर्षापूर्वीची, 2 वर्षापूर्वीची गोष्ट सांगितली पाहिजे. मला वाटतं पुढारी हा टीव्ही चॅनेल सुरू झाला होता आणि तेव्हा एबीपी माझा पासून बाजूला झालेला किंवा एबीपी माझा ही वृत्तवाहिनी सोडलेला प्रसन्न जोशी याची दिल्लीला पुढारीचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक झाली होती. आणि मी दिल्लीत आहे त्याला माहिती असल्यामुळे त्याचा फोन आला, भाऊ तुम्हाला भेटायला येऊ का, म्हटलं ये. आणि तो आला होता. आमच्या अनेक गप्पा चालल्या होत्या. त्या गप्पांमध्ये तो समाविष्ट असलेल्या एका घटनेबद्दल मी मुद्दाम प्रसन्नाला प्रश्न विचारला की ते मनसुख हिरेन प्रकरण झालं, सचिन वाझेवर आरोप झाले, सचिन वाझेला अटक झाली, त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त डॉक्टर परमवीर सिंग यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. ते रागावलेले होते. त्यांनी अवघ्या 4 दिवसात राज्याचे गृहमंत्री आणि सचिन वाझे मिळून कसे खंडणी उकळतात. महिन्याला 100 कोटी रुपये तर नुसत्या लॉकडाऊनच्या काळामध्ये रेस्टॉरंटकडून वसूल केले जात होते असं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलं. त्याची कॉपी राज्यपालांना पाठवली आणि हे सगळं तुम्हाला आठवत असेल. पण मुद्दा असा होता की सचिन वाझे प्रकरणाला विधानसभेत देशमुखांनी गृहमंत्री म्हणून वाचवण्याचा प्रयत्न केला होता आणि अवघ्या 3 दिवसानंतर त्याच प्रकरणी परमवीर सिंग यांची तडकाफडकी मुंबई पोलीस आयुक्त पदावरून बदली करण्यात आली. आणि ही बदली करण्यात आल्यानंतर सचिन वाझे प्रकरणात ते झालं वगैरे कुजबूज चालू होती. नॉर्मली कुठलंही सरकार किंवा सत्ताधारी किंवा गृहखात मुख्यमंत्री अशा जेव्हा बदल्या होतात त्या कितीही वादग्रस्त असल्या तरी ही रुटीनची बदली आहे. ठराविक काळानंतर प्रत्येक महत्वाच्या पदावर असलेल्या अधिकाऱ्याला
दुसऱ्या खात्यात पाठवलं जातं, त्याच्या जागी दुसरा विभागातला अधिकारी आणला जातो. त्यांचे हितसंबंध त्या पदावर आणि त्या अधिकार खात्यामध्ये निर्माण होऊ नयेत, रुजवले जाऊ नयेत म्हणून या बदल्या आवश्यक असतात, अशी गोलमाल उत्तरं कुठलाही सत्ताधीश देतो. आणि त्यामुळेच गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुखांना जर परमबीर सिंग यांच्या बदलीविषयी प्रश्न विचारला जात असेल तर त्यांनी असंच उत्तर द्यायला पाहिजे होतं, गोलमाल नाही नाही रुटीनची बदली आहे, काही हरकत नव्हतं सांगायला. पत्रकार ह्याच उत्तराची अपेक्षा करतात आणि यापेक्षा वेगळं उत्तर आलं तर पत्रकार चकित होतो, प्रश्न विचारणारा चकित होतो आणि प्रसन्ना जोशी असा चकित झालेला होता. कारण परमबीर सिंग यांची बदली झाल्यानंतर मुंबईत एक मोठा कार्यक्रम झाला होता. लोकमत ह्या वृत्त समूहाच्या तर्फे एक जाहीर अशी राज्यातल्या राजकीय घडामोडींवर आधारित गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुलाखत घेतली गेली होती. प्रसन्ना जोशी आणि लोकमतचे प्रमुख जे विजय दरडा आहे, या दोघांनी मिळून एक संयुक्त मुलाखत घेतली होती. त्यावेळेला हा प्रश्न विचारला गेला, जर 2 दिवस नंतरची गोष्ट आहे की परमबीर सिंग यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली, या मागचं कारण काय होतं, त्यांच्याकडून काही चूक झाली होती का, त्यांना पनिशमेंट शिक्षा म्हणून मुंबई पोलीस पदावरून त्यांची उचलबांगडी करण्यात आली का, हा प्रश्न प्रसन्ना जोशीने विचारला होता. लाखो लोक, हजारो लोक समोर बसलेले होते, टेलिवाईज केला जात होता कार्यक्रम. अशा वेळेला कुठलाही जबाबदार गृहमंत्री असेल तर त्याने गोलमाल उत्तर दिलं असं नाही, असं काही नाही, रुटीनच्या बदल्या होत असतात, वेळच्या वेळी असेसमेंट चालू असतं. पण अनिल देशमुख हे, त्यांना जितकी अक्कल नाही त्याच्या 50 पट अक्कल आपल्याकडेच आहे हे सांगण्यासाठी इतके उतावळे झालेले असतात की प्रसन्ना जोशीच्या या साध्या सरळ प्रश्नाला अनिल देशमुखांनी आपल्या गळ्यातल्या फाशीचा फंदा बनवून घेतलं. नाही नाही म्हणाले, पनिशमेंट. परमबीर सिंग यांच्याविषयी खूप तक्रारी होत्या आणि त्यामुळे त्यांना शिक्षा म्हणून त्या पदावरून हलवण्यात आलं. हे उत्तर ऐकून विजय दरडा आणि प्रसन्ना जोशी सुद्धा चकित झाले, कारण त्यांना अशा उत्तराची अपेक्षा नव्हती, इतक्या प्रामाणिक उत्तराची अपेक्षा त्यांनी केलेली नव्हती. आणि याचीच कबुली दिल्लीत माझ्या घरी प्रसन्ना जोशी आला तेव्हा चर्चा झाली, तेव्हा त्याने कबुली दिली. आम्ही पण चकित झालो होतो म्हणा. प्रश्न विचारताना गोलमाल उत्तराची अपेक्षा होती, पण काय चमत्कार की अनिल देशमुखांनी सरळ सरळ सांगून टाकलं, हो परमवीर सिंग यांना शिक्षाच केलेली आहे. आणि तिथे कारण नसताना बदलीच्या पदावर गेलेले परमवीर सिंग भडकले आणि त्यांनी ते 4 पानी पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं. गृहमंत्र्यावर खंडणीखोरीचा आणि सचिन वाजेशी साठोलोट असल्याचा आरोप करणारं पत्र लिहिलं. त्याची कॉपी राज्यपालांना पाठवली आणि काही होत नाही म्हणून 4 दिवसानंतर थेट सुप्रीम कोर्टाला तेच पत्र पाठवलं आणि तिथेच उद्धव ठाकरे सरकार आणि अनिल देशमुख यांच्या गृहमंत्री असलेल्या खात्याला घरघर लागली. काही दिवसातच अनिल देशमुख यांना आपलं मंत्रीपद सोडावं लागलं. नंतरच्या काळात ते तुरुंगात गेले, 12-13 महिने तुरुंगात राहिले. हा सगळा इतिहास सांगण्याची गरज नाही, पण ते एक उत्तर बोलू, तसं उत्तर देऊ, आपला मोठेपणा, आपली अधिकारवाणी दाखवण्यासाठी अनिल देशमुखांनी ते उत्तर दिलं नसतं तर परमवीर सिंग डिस्टर्ब झाले नसते, विचलित झाले नसते आणि त्यांनी ते पत्र कदाचित लिहिलं सुद्धा नसतं. सत बोल रे नाऱ्या, मांडवाला लागली आग. काय गरज होती? समजा ते सगळं नसताना सुद्धा परमवीर सिंग नाराज असतील, पण तो माणूस नाराज असताना त्याला अधिक नाराज करणं आणि गृहमंत्री म्हणून आपण त्याच्यावर कुठलाही आपला अधिकार नव्हता असा दावा करत सगळी पाप परमवीरच्या डोक्यावर फोडणं खापर, याची गरज नव्हती. पण अति शहाणपणा करायला गेले आणि अनिल देशमुखांनी आपल्याच गळ्यात
या नको त्या भ्रष्टाचाराचा फास अडकवून घेतला. आज ते किती म्हणून शरद पवार पण बेचूट खोटं बोलतात की 100 कोटीचा आरोप निघाला. किती कोटीचा आरोप सिद्ध झालाय? 1.5 कोटी तर निघाले. अरे पण 1.5 कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा पैसा हा अनिल देशमुखांच्या खात्यात आलेला दिसतोय सरळ सरळ. त्यांना त्याचा इन्कार करता येत नाहीये. त्यांच्या त्या भ्रष्टाचारासाठी त्यांचे स्वीय सहाय्यक आणि प्रायव्हेट सेक्रेटरी या दोघांनाही तुरुंगात गजा आड जाऊन पडावं लागलं. किंवा 1.5 कोटी की 100 कोटी हा विषय नसतो, भ्रष्टाचार केला हा विषय असतो. तलाठी, एखादा तहसीलदार 5-25 हजार 2 लाखासाठी सुद्धा पकडले जातात. मग 1.5 कोटी म्हणजे काहीच नाही. म्हणजे शरद पवारांना असं म्हणायचं का, अहो 100 कोटी आरोप झाला, 1.5 कोटी झाला, आमचे नाही का 50 कोटी झाले, त्याला काय तुम्ही भ्रष्टाचार म्हणणार का? असं मुद्दा पवार हा नाहीये. पण सुरुवात कुठून झाली तर जो आगाऊपणा अनिल देशमुखांनी प्रसन्न जोशीच्या त्या प्रश्नाला जाहीर कार्यक्रमात उत्तर देताना केलं, त्यातून परमवीर सिंग यांच्या जखमेवरची खपली काढली गेली आणि त्यांनी ते प्रदीर्घ पत्र लिहिलं, जे पत्र प्रत्यक्षात सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात याचिका बनवलं गेलं आणि अनिल देशमुख 13 महिने तुरुंगात जाऊन पडले. गरज होती का सांगा मित्र? परमबीर सिंग यांना दुखावण्याची गरज नव्हती, पण आपल्याला नसलेली बुद्धी आणि आपल्याला नसलेलं शहाणपण दाखवणं ही अनिल देशमुख यांची खासियत आहे. आणि त्यामुळे ते आपल्या गळ्यात फास अडकवून घेतात. बघा, मी कसा सुतावरून स्वर्गाला जातो. सुतावरून स्वर्गाला जाणं ही सुद्धा मराठीतली एक उक्ती आहे. पण सूत आणि फास असणारा तो जो दोरखंड असतो यालाही दोराच म्हणतात. पण दोरखंड आणि सूत यातला फरक देशमुखांना कळत नाही. त्यामुळे ते दोरखंड वळतात, आपल्या गळात अडकवतात आणि म्हणतात की बघा आता मी सुतावरून कसा स्वर्गाला जातो. याला अक्कल पाजळणे म्हणतात. आणि त्यातच अनिल देशमुख फसत आले आणि अनिल देशमुख सातत्याने स्वतः बरोबरच आपल्या इतर सहकार्यांना आणि पक्ष संघटनांना अडचणीत आणत असतात, नसलेली अक्कल वापरून. आणि जेव्हा अक्कल नसते तेव्हा ती आपल्याकडे साठवलेली आहे हे दाखवण्याची हौस फिटता फिटत नसते. आणि असा माणूस म्हणून आपण अनिल देशमुख यांच्याकडे बघितलं पाहिजे. ते तुरुंगात गेले, गायब झाले, शेवटी पळून लपायला जागा नाही म्हणून ईडी समोर हजर झाले, त्यांना तुरुंगात जावं लागलं, आरोग्याची कारणं दाखवून जामिनावर बाहेर आलेत, त्यांना क्लीन चिट मिळालेली नाही. पण परत अक्कल पाजळण्याची जी हौस असते. मित्रांनो, मी 50 वर्ष सिगरेट ओढली, त्यामुळे व्यसन काय भयंकर असतं आपण ठरवतो, मनापासून ठरवतो. पण त्या व्यसनातून मुक्त होणं किती अवघड असतं हे मी अनुभवलेलं आहे. आणि म्हणून नसलेली अक्कल पाजळणं हा जो अनिल देशमुखांना जडलेला छंद किंवा व्यसन आहे, त्यापासून त्यांना तुरुंगातले 13 महिने सुद्धा मुक्त करू शकलेले नाहीत, व्यसन मुक्त करू शकलेले नाहीत. म्हणून आता कारण नसताना त्यांनी हे परत एकदा आपल्याला 4 काय ते हे पाठवले, अमुक पाठवले, मेसेज पाठवले, ऍफिडेव्हिट मागितलं, हे कारण नसताना वार परमवीर सिंगांपर्यंत गेले आणि परमवीर सिंगांनी थेट नार्को टेस्ट घ्या ही मागणी केलेली आहे. नार्को टेस्टची मागणी केली. किंबहुना अनिल देशमुख बाजूला राहिले. अनिल देशमुखांचा मुलगा आपल्या पाया पडायला आला होता. इथपर्यंत खुलासा तुमच्या परमवीर सिंग यांनी केलेला आहे. आणि कुठच्या मॉलमध्ये, कुठल्या कॉफी शॉपमध्ये, म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जिथे हे सगळं कुठच्या मॉलमध्ये, कुठच्या कॉफी शॉपमध्ये त्यांचा अनिल देशमुखांचा सलील नावाचा मुलगा पाया पडायला आला परमवीर सिंग यांच्या, तो पाया पडताना नाही तरीही त्या दिवशी त्यावेळे परमवीर सिंग ज्या मॉलमध्ये होते, ज्या कॉफी हाऊसमध्ये होते, तिथे हा मुलगा येऊन गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा असू शकतं, ज्याचा इन्कार करणं अनिल देशमुखांना अवघड जाईल. कुठच्या खाजगी घरात नाहीये.
परमवीर सिंग जो दाखला देत आहेत, माझ्याकडे पुरावे आहेत, तेव्हा ते सांगतात एका मॉलमध्ये, एका कॉफी शॉपमध्ये, या सगळ्या मॉल आणि ऑफिस, काय तो कॉफी शॉपच्या जागा असतात, इथे कोणतरी लुटारू घुसून काहीतरी लूटमार करू शकतील म्हणून शेकड्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात. आणि दुखावलेल्या परमसिंग यांची समजूत काढायला किंवा माफी मागायला अनिल देशमुखांचा मुलगा गेला असेल तर त्याचं चित्रण सुद्धा त्या मॉलच्या, त्या कॉफी शॉपच्या सीसीटीव्ही कॅमेरे झालेलं असेल. आणि परमवीर सिंग यांच्यासारखा बिलंदर पोलीस अधिकारी, क्राईम ब्रँचचं, SITचं काम केलेला माणूस ते फुटेज आधीपासून घेऊन बसलेला असेल तर परमवीर सिंग सांगतात अनिल देशमुखांविरुद्धचे, त्यांच्या मुलाविरुद्धचे पुरावे म्हणजे काय त्याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो. परमवीर सिंग जेव्हा म्हणतात माझ्याकडे पुरावे आहेत, त्यांची नार्कोटेक्स घ्या, माझी नार्कोटेक्स घ्या. अनिल देशमुखांचा सलील देशमुख नावाचा मुलगा माझे पाय धरायला मॉलमध्ये आला, हे सगळं वर्णन समजून घेणं आवश्यक आहे. मॉलमध्ये, कॉफी शॉपमध्ये असं परमवीर सिंग सांगत नाहीये, ते शब्द ते वापरतात, पण ते सांगतायत जिथे शेकडो, डझनावारी सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले असतात अशा ठिकाणी माझी आणि सलील देशमुख यांची भेट झालेली आहे, म्हणजे त्याचं चित्रण झालेलं आहे आणि ते चित्रण माझ्याकडे आहे, म्हणजे माझ्याकडे पुरावे आहेत, हा परमवीर सिंग यांचा दावा आहे. आणि म्हणून म्हटलं की आता 3 वर्ष उलटून गेल्यानंतर त्या परमवीर सिंग प्रकरणाची जखमेची खपली अनिल देशमुख यांनी काढण्याची गरज होती का? पडदा पडलाय, माती पडले, विषय पडद्या आड गेलाय. आता फक्त ईडीची किंवा सीबीआयची जी काय केस अनिल देशमुख यांच्या विरोधात आहे ती चालू राहील. पण हे परमवीर सिंगाला परत एकदा अंगावर बोलवायचं, शिंगावर घेतो असं दाखवायचं आणि त्याने उसळलेल्या शिंगावर स्वतःला भोसकून घ्यायचं, ही अनिल देशमुख यांची हौस, ही खरंच माझ्या बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे मित्र. काहीही कारण नव्हतं. तुम्ही देवेंद्र फडणवीस विरुद्ध बोला, भाजप बद्दल बोला, तुम्ही एकनाथ शिंदे बद्दल बोला, तुम्ही उद्धव ठाकरेंचं कौतुक करा, काही करा, हरकत नव्हती. पण परमवीर सिंग हे नाव महाराष्ट्रातले लोक विसरून गेलेले होते, मीडिया विसरून गेलेला होता. अशा वेळेला परत एकदा त्या तुमच्या परमवीर सिंग नावाच्या जखमेवरची खपली काढण्याची काय गरज होती? आणि त्यांनी खपली काढल्यानंतर ती जखम आपल्याला झालेली आहे आणि आपल्या सुकलेल्या जखमेतून भळभळा रक्त परत वाहू लागेल, हा साधा कॉमन सेन्स आहे. तेवढीही अक्कल अनिल देशमुखांना नाही. म्हणून तर 3 वर्षापूर्वी जी जखम केली ती सुकलेली असताना त्याच्यावरची खपली त्यांनी परत एकदा काढली. सत बोल रे नाऱ्या, मांडवाला लागली आग. गळ्यात घातला फास आणि म्हणतात बघा आता कसा, देशमुख म्हणतायत बघा देवेंद्र, मी कसा सुतावरून स्वर्गाला जातो. गळ्यात अडकवलंय ते सूत नाहीये, तो फाशीचा दोरखंड आहे. एवढी सुद्धा बुद्धी चालवता येत नाही. त्या व्यक्तीचं नाव अनिल देशमुख आहे. आणि अशा कोणाला तरी गृहमंत्री केल्यानंतर शरद पवारांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागणार. अशा व्यक्तीला आपल्या मंत्रिमंडळात, सरकारमध्ये महत्वाचं पद दिल्यानंतर उद्धव ठाकरेंना सुद्धा एवढी राजकीय किंमत मोजण्यातून सुटका नव्हती. असो, जो काय त्यांचा बाजा वाजवायचा तो वाजवतील. तुमचे परमवीर सिंग त्यावर भांगडा नाचतील. पळता भुई थोडी कोणाला होईल ते बघा. मी आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.